इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पावसाने मोठी हजेरी लावली। मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी असेल किंवा अनेक बाबींचं नुकसान झालं। यानंतर खऱ्या अर्थाने काही लोकांना अन्नधान्याची देखील टंचाई निर्माण झाली। कालच खासदार सुप्रिया सुळे यांनी शेटफळगडे येथील नागरिकांशी संवाद साधला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जी अन्नधान्याची मदत आहे ती कार्यकर्त्यांच्या मार्फत शेटफळगडे या गावात पोहोचवलेली आहे। आता ही मदत या गावात पोहोचली आहे। आपल्या सोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महारुद्र पाटील बाप्पू खऱ्या अर्थाने कालच या नागरिकांशी ताईंनी संवाद साधला होता। तुम्ही देखील उपस्थित होता। आज मदत पोहोचते काय सांगा? ह्या गेल्या 10 दिवसापासून इंदापूर तालुक्यामध्ये पावसाने फार मोठा धुमाकूळ घातलेला आहे आणि इंदापूर तालुक्यामध्ये शेटफळगडे असेल, सनसर असेल, कळंब असेल, निरगुडे असेल, अशा बऱ्याचशा गावामध्ये फार मोठं ह्या पावसामुळे नुकसान झाले आहे। आणि आदरणीय ताई ह्या परदेश दौऱ्यावर असल्यामुळं ताईंना या ठिकाणी गावांना भेटी देता आल्या नाहीत। पण आदरणीय ताईंनी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की प्रत्येक गावामध्ये जावा आणि त्या गावातली परिस्थिती काय आहे ती बघा। त्याप्रमाणे आम्ही रात्री ह्या शेटफळगडे गावामध्ये आलो होतो। या ठिकाणी पावसाने मोठा हाहाकार उडवला होता। तर या ठिकाणी आता आपण बाजरी आणि शिऱ्यासाठी गहूची गरा, साखर आणि तेल, डालडा वगैरे जे तिखट मीठ जे असेल ते ह्या गावामध्ये आपण पोच केले, जेणेकरून ह्या गावचे सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी आमचे मित्र सागर वाबळे हे सर्वजण या ठिकाणी त्याचं योग्य ते नियोजन करून ह्या गावातील लोकांना त्याचं वाटप करतील। नक्कीच काल हे व्हिडिओ कॉलद्वारे सुप्रिया सुळे यांनी नागरिकांशी संवाद साधला आणि खरं अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली आणि यानंतर कार्यकर्त्यांच्या मार्फत ही मदत शेटफळगडे गावात ही पोहोचवलेली आहे। आणि आज जी गावातील सरपंच आहे किंवा ग्रामपंचायत आहे यांच्या मार्फत ज्यांना या अन्नधान्याची आवश्यकता आहे त्यांना हे अन्नधान्य घरी जाऊन पोहोचवण्यात येणार आहे। खऱ्या अर्थाने आज जी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला, नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे। आज खऱ्या अर्थाने शेटफळगडे गावात येथे सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांमार्फत अन्नधान्य पोहोचवलं आहे। खरी मदत आजपासून सुरू झालेली आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर।